राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही 18 न्यूजवर. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. कळवण तालुक्यातील आश्रमशाळा कनाशीला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची भेट. कळवण तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कनाशी येथे 2-3 दिवसांपासून विद्यार्थ्यांना अन्न पाण्यातून विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली होती. सुमारे 800 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 152 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने हा प्रकार गंभीर बनला होता. घटनेची माहिती मिळताच कळवणचे आमदार नितीन पवार यांनी शाळेला भेट दिली असता आजारी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. त्यांची बातमी सोशल मीडियावर प्रसारित होताच 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी कनाशी आश्रमशाळेला भेट दिली. मंत्री महोदयांनी सरकारी दवाखान्यात उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भेटून त्यांची विचारपूस केली, तसेच उर्वरित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भेटीदरम्यान काही पालक व आदिवासी संघटनांनी शाळेतील भोंगर कारभार मंत्री महोदयांना दाखवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र मंत्री महोदयांनी पालकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून शाळेतून थेट बाहेर पडल्याने पालकांमध्ये नाराजी व्यक्त झाली. विशेष म्हणजे मंत्री येणार असल्याने शाळेत भाज्यांचा पुरवठा करण्यात आला होता, मात्र या भाज्या निकृष्ट दर्जाच्या व सडक्या असल्याचे दिसून आले. यावरून पालक व उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच किचन सेंटर व बाह्यस्त्रोत भरती बंद करण्याची मागणी यावेळी पालक संघटनांनी केली. यावेळी आमदार नितीन पवार, माजी आरोग्यमंत्री भारती पवार, माजी खासदार एनडी गावित, राम चौरे, पांडुरंग गायकवाड, राजाभाऊ वागले, सुनील जोपडे, रघु महाजन, विजय गांगुर्डे यासह आदिवासी संघटनांचे पदाधिकारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाही 18 न्यूजसाठी पुंजाराम खांडवी, पुनर्खोरे, कळवण. त्यांच्या आणि माझ्या भावना एक असल्यामुळे आणि मुली ह्या केंद्रबिंदू आमचं असल्यामुळे आमदार महोदय आले म्हणजे मी त्यांच्याशी संवाद केला, माझी आणि त्यांची चर्चा. शिक्षकांचा तुटवडा असल्यामुळे मागच्या महिन्यात या ठिकाणी आंदोलन झालं कळवणच्या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामध्ये. तर याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतोय. शाळा बंद आंदोलन सुद्धा झालं. 100% विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कुठलाही परिणाम होणार नाही. पात्रताधारक शिक्षक घेऊन माझ्या या आश्रमशाळेमध्ये गुणवत्ताप्राप्त शिक्षण, दर्जेदार शिक्षण 100% मिळेल अशा प्रकारचा मी आदिवासी विभागाचा मंत्री म्हणून जबाबदारी सांगतो. 100% आणि अतिरिक्त वेळापत्रक म्हणून अतिरिक्त तासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण 100% करू अशा प्रकारचा. 6 महिने झाले सर, 6 महिने झाले. 6 महिने नाही बघा असेल. ते बंद झाल्यापासून आता हे दैनंदिन शाळा आहे म्हणजे सेंट्रली एक ठिकाणी ठेवलं आहे आणि 4 शाळांना हे जेवण पाठवतात. म्हणजे पाठीला जेवण बनवायचं, दुपारी यांना द्यायचं, दुपारचं जेवण बनवायचं, संध्याकाळी पोरांना द्यायचं. त्या एवढ्या म्हणजे जो वेळ जातो मधला किंवा चपाती एकमेकावर जे असतात तर त्याला बुरशी होऊन लागणार नाही. दुसरी गोष्ट जे सांगतात चिक्की, मग तुम्ही ज्याची मुदत संपलेली आहे, ज्या चिक्कीची दिलेली आहे त्या मुलं आमच्या मुलांना द्यायचे. ते 100% अन्नातून विषबाधा झालेली आहे. हे काही कारणं सांगतील, पण ह्या दोषी कॉन्ट्रॅक्टर आहे आणि ह्या दोषींना म्हणजे ते पाठ्यक्रम करणारे सेक्रेटरी असतील आणि आयुक्त असतील त्याच्या तात्काळ बदल्या झाल्या पाहिजे. हे ठेकेदार पद्धत बंद झाली पाहिजे. आमच्या सगळ्या आदिवासी संघटनेची मागणी. यात जर जीवितहानी झाली असते तर याला जबाबदार कोण? आम्ही आज मंत्र्याला इथं पाय सुद्धा ठेवू दिलं नसतं की डोंगरी देवाची 7 एकर आमच्या मुलांना काही झालं नाही. आम्ही वारंवार आतापर्यंत निवेदन दिले, मीडियासमोर आम्ही आवाहन केले, परंतु या शासनाला या आमच्या आदिवासीची कदर नाही असं आम्ही म्हणतो. की आमची काही मुलं जे इथं पूर्वी स्वयंपाकी काम करायचे, कामाची काम करायचे शिक्षक होते, हे 2 महिन्यापासून नाशिकला बसलेले. कशासाठी बसले? शेवटी तीच वेळ आली ना. कुठलेही तुम्ही लोकांना बाहेरच्या राज्यातल्या लोकांना यायचं, तिथं स्वयंपाक बनायला लावायचं, मग ते स्वयंपाक कसं बनवत असतील, तेल कुठलं देत असतील, मसाला कुठला वापरत असतील, कोण बघत? कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कनाशी आश्रमशाळा नेहमी चर्चेत असते. काय सांग? तेच सांगतो तुम्हाला की ह्या शाळेवर जे प्रशासन आहे किंवा आदिवासी विकास विभाग नियंत्रण नाही. हे मुगरलेले अधिकारी या ठिकाणी ठेवलेले आहेत. मग ते आयुक्त असो किंवा सेक्रेटरी असो, हे कोणालाही जुमात नाही. यांच्या मर्जीतले ठेकेदार देतात आणि या मर्जीतले ठेकेदार हे असे पळवाट काढणारे असतात. हे अन्न दिलं गेलं होतं, याला आपलं हे वॉर्डन गृहपाल यांचा काय दोष आहे? यांचा काय दोष आहे? हे बनवणारे जे ठेकेदार आहे, ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे. ते ठेका रद्द झालं पाहिजे आणि ते वरचे जे संबंधित वरचे अधिकारी ते ठेका देणारे यांच्या बदल्या झाल्या पाहिजे. ही आमची मागणी. तुम्ही पण मध्ये जेवण आजच्या दिवस
दिवस जेवण जायला होतं, डब्याचं जेवण द्यायला पाहतं त्यांना. करायचे त्यांनी सांगता येईल का? आता धरा ना तुम्ही, दाखवा त्याला, दाखवा ना त्यांना. बघा काढा काढा संजय भाऊ काढा ते. हे आपल्या पोरींना असं देता मुख्याध्यापक आले थांबा. हे